जुनं पुरातन मंदिर, त्या बायका अशा केस सोडून आहेत, तिथल्या लोकलच्याच आर्टिस्ट होत्या त्या सगळ्या भोवती फिरतायत माझ्या. आणि थंडी आहे, मी असं फक्त पॅन्ट घातली आणि पूर्ण वर्ण बेअर बॉडी उघडा आहे. आणि ते फक्त हे शूट करत असताना रात्री 2:30-3 वाजले होते. त्या बायका अशा ओरडत होत्या आणि फिरत होत्या. माझा ड्रायव्हर माझ्याकडे आला, सर म्हणून मी तिकडे जाऊन उभं राहू का पाठ करून. म्हणजे का रे, मला भीती वाटायची सर. मी म्हणलं की सिनेमा हिट आहे. 3 दिवस गावामध्ये भूत येतं आणि गाव पूर्ण पल्याड जातं, कारण आल्याड भूत येतं म्हणून नदी क्रॉस करून ते पल्याड जातं. ही कॉन्सेप्टच एवढी थ्रिलिंग आणि हिट आहे ना. कोकणातच शूट केलंय. कोकणातला दशावतार तुम्हाला या सिनेमामध्ये बघायला मिळेल. दशावतारी लोक स्वतःला घाबरवून घेणं ही सुद्धा एंटरटेनमेंट आहे. नाहीतर भूलभुलैया आणि चाललेच नसते. किती चालले चित्रपट. भूत नावाचा सिनेमा का चालला, कारण लोकांना पैसे देऊन घाबरून घ्यायचं असतं स्वतःला. ते एरवी असं असतं की आम्ही म्हणतो की थिएटरमध्ये जाऊन बघा, थिएटरमध्ये जाऊन बघा. आता वाईज वर्ज, आता समोरून लोकांचा रिस्पॉन्स असा की आम्ही हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघणार, कारण हा थिएटरमध्येच ते थ्रिल अनुभवण्याचं गोष्ट आहे. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मीडिया टॉक मराठीवर अल्याड पल्याड नावाचा एक कमाल चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो आणि त्यानिमित्ताने संदीप दादा माझ्यासोबत आहे. कसा आहेस? मी मस्त आहे, हँडसम. ते तू आहेसच. बरं, खूप दिवसांनंतर असा काहीतरी वेगळा सिनेमा भेटीला येतो आणि मी कमेंट्स वाचते. मगाशी तू म्हणालास तसं की सगळेजण कंपॅरिझन करतायत थिएटर मधून जाऊन बघावा असा सिनेमा. छान वाटलंय खरंच, एक प्रेक्षक म्हणून खूप छान वाटलं. आणि खूप वेगळी कॉन्सेप्ट आहे रे. म्हणजे फक्त भयकथा नाहीये किंवा थरार, पण काहीतरी वेगळं आहे. म्हणजे लेफ्ट साइड गॉड काहीतरी म्हणतो, ती कॉन्सेप्ट कुठेतरी काहीतरी नवीन आम्हाला मिळणार आहे असं वाटतंय. तुला किती एक्साइटमेंट होती ज्यावेळेला हा चित्रपट साईन केलास? मी कुठलाही सिनेमा करताना एक्साइटेड असतोच, कारण वेगळं काहीतरी आपण नेहमी करत असतो, वेगळं काहीतरी वाटायला येतं. ह्यावेळेस खूप वेगळं आलं, कारण हॉरर, थ्रिलर, कॉमेडी असा सगळ्या जॉनरचा मिक्स एक काहीतरी एक पट येतोय. तर याचा मला मनापासून आनंद आहे की आपण या कलाकृतीचा सुद्धा एक भाग आहोत. तर कुठल्या एका जॉनरमध्ये आपण न अडकता इथेही आपण आहोत. आणि तू जसं म्हणालीस तसं लोकच कमेंट्स मध्ये सांगतायत की हा रे, हे काहीतरी वेगळं आहे, हे आपण थिएटरमध्ये जाऊन बघायला पाहिजे. जे एरवी असं असतं की आम्ही म्हणतो की थिएटरमध्ये जाऊन बघा, थिएटरमध्ये जाऊन बघा. आता वाईज वर्ज, आता समोरून लोकांचा रिस्पॉन्स असा की आम्ही हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघणार, कारण हा थिएटरमध्येच ते थ्रिल अनुभवण्याचं गोष्ट आहे ही थिएटरमध्ये. कारण अंधार, साऊंड, बिग स्क्रीन आणि तिकडे कारण स्वतःला घाबरवून घेणं ही सुद्धा एंटरटेनमेंट आहे. नाहीतर भूलभुलैया आणि चाललेच नसते. किती चालले चित्रपट. भूत नावाचा सिनेमा का चालला, कारण लोकांना पैसे देऊन घाबरून घ्यायचं असतं स्वतःला. पैसे तिकीट काढणं, आता काहीतरी होणार. मग मैत्रिणी असेल सोबत, आई असेल, वडील असेल, मित्र असतील, त्यांचा हात धरून कुणाच तरी सपोर्ट लागतो. हे जे आहे ना, अशा कलाकृती ह्या ग्रुपनी बघायला जास्त मजा येते. आणि मला असं वाटतं की बुक माय शोला किंवा तिकीट विंडोला ग्रुप बुकिंग जास्त होईल असं मला वाटतं. पण कॉलेज मधलं सुद्धा युथ असं वाटतं की चला यार आज खुद को डराते. आपली गोष्ट किती वेगळी आहे. म्हणजे मला वाटतं की साधारण एक असं गाव जिथे वेशी बाहेर लोक राहायला जातात काही दिवसांसाठी, का तर त्या गावात भूत येणार आहे राहायला. ही पण काहीतरी एक वेगळा थॉट आहे. हा एक खरंच वेगळा. आणि असं घडतं म्हणतात, आणि मी हे आधी ऐकलं होतं की असं घडतं. अनेक ठिकाणी आहे. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गोष्टी ऐकायला मिळतात. आणि बेसिकली 3 दिवस गावामध्ये भूत येतं आणि गाव पूर्ण पल्याड जातं, कारण आल्याड भूत येतं म्हणून नदी क्रॉस करून ते पल्याड जातं. ही कॉन्सेप्टच एवढी थ्रिलिंग आणि हिट आहे ना की आणि मुळामध्ये गोष्ट ही कुठल्या तरी ह्याच्यावरनं कल्चर उचललंय असं नाही. ती कोकणातच शूट केलंय. कोकणातला दशावतार तुम्हाला या सिनेमामध्ये बघायला मिळेल. दशावतारी लोक सुद्धा आहेत, दशावतार करणारी माणसं. तुम्हाला ऑथेंटिक लोकेशन आहे. सगळं शूट कोकणामध्ये आहे, ऑथेंटिक लोकेशन. आम्हाला सुद्धा असं वाटायचं की बाप रे, एवढा कच्चा रस्ता, सिंगल रोड, अजून लांब जायचंय, अजून लांब. तिथे गेल्यानंतर वाटायचं अरे बाप, दिस इज द लोकेशन फॉर
दिस टाइप ऑफ. बरं, तुझ्या वाट्याला खूप कमाल सीन आलेत रे. म्हणजे जे लोक इमॅजिन करतात आणि जे लोकांनी म्हणतो ना आपण कधी कधी आपल्याला रंगवून सांगितलेलं असतं ते सगळे तुझ्या वाट्याला आलेत बरं, की आपोआप कोणतरी आपल्याला खेचून नेतंय किंवा तुला बांधूनच ठेवलंय आणि त्याच्या शनीच्या बाहुल्या असतात किंवा ते बघताना पण म्हणजे आपल्याकडे साधारण आपण सर्वसामान्य माणसं इतकी भाबडी असतो की रस्त्यात लिंबू जरी दिसलं तरी आपण ओलांडून जायला थोडे घाबरतो, थोडेसे दचकतो. आणि तू तर अशा ठिकाणी शूट केलंयस. तर जसं अलकाताईंचा एक होता की अनुभव त्यांनी सांगितलेला की तिरडीवर झोपण्याचा सीन होता आणि तेव्हा त्यांना खरंच भीती वाटली कारण आदल्या दिवशी त्यावर खरंच फुलं बिलं पडलेली. हे असते मानसिकता. तुला थोडंही काही वाटलं नाही जेव्हा असे सीन करताना किंवा काय झालं त्यावेळेला? मला भीती नाही वाटली. एक तर लोकेशन फार असं खूप आतलं शोधलं होतं त्यांनी, जुनं पुरातन मंदिर, त्या बायका अशा केस सोडून आहेत, तिथल्या लोकलच्याच आर्टिस्ट होत्या त्या सगळ्या भोवती फिरतायत माझ्या. आणि थंडी आहे, मी असं फक्त पॅन्ट घातली आणि पूर्ण वर्ण फेअर बॉडी उघडा आहे. आणि ते फक्त हे शूट करत असताना रात्री 2:30-3 वाजले होते. त्या बायका अशा ओरडत होत्या आणि फिरत होत्या. माझा ड्रायव्हर माझ्याकडे आला, सर म्हणून मी तिकडे जाऊन उभं राहू का पाठ करून? म्हणजे का रे, मला भीती वाटायची सर. मी म्हणलं की सिनेमा हिट आहे. आजूबाजूच्या लोकांना जेव्हा वाटतं अरे बाप हे काहीतरी खतरनाक आहे. मला तर आजही तात्या विंचूची पण भीती वाटते रे. ह्याची केवढी वाटेल टीजर आणि ट्रेलर बघताना. तुला पहिल्यांदा भीती वाटणारी असा सिनेमा किंवा काही आठवतं का की ज्याची तुला लहानपणी भीती वाटायची, की तू फार निडर होतास? मला तसं ना फार भीती अशी मला फार वाटली नाही. फक्त सिनेमे त्या काळातले टीव्हीवर काही असेल तर मग थोडी तहकीकात नावाची सिरियल होती, भयपट नव्हता तो पण ते सस्पेन्स असं होतं. त्याच्या म्युझिकनी सुद्धा थोडी भीती वाटायची. किंवा आव्हान नावाची सिरियल होती, त्या म्युझिकनी भीती वाटायची. आपल्या चित्रपटावर कमेंट येत आहेत ट्रेलरवर की बॅकग्राऊंड म्युझिक खूप तगडं केलंय. ह्या अशा खूप कमेंट आहेत आणि खरंच कमाल कलाकृती तयार झाली आहे. आणि एका बाजूला अध्यात्म म्हणून आम्ही तुला अध्यात्माची बाजू सांभाळताना कुठेतरी त्या जॉनर मध्ये बघतोय, इकडे काहीतरी एक वेगळी बाजू आहे. म्हणजे कलाकार किती वर्सेटाईल असतो याचं एक उत्तम उदाहरण आहेस तू. मी नशीबवान समजतो स्वतःला की एकाच जन्मात मला अभिनेता म्हणून इतकं वेगवेगळं करायला मिळतं. काल मी रात्री बेळगावला प्रयोग केला, वराड निघाल लंडनलाचा. तिकडे मी लोकांना हसवलं. आज मी इथं आलो, मी ट्रेलर मधून लोकांना घाबरवतोय. आता मी वारीला जाणार आहे, तिथे मी वारीचं महत्व समजावून सांगणार आहे. आता माझा होय महाराजा नावाचा चित्रपट येतोय, त्याच्यामध्ये मी बाई आहे. तर हे सगळं वेगवेगळं आपल्याला सादर करायला मिळतंय. सिरियल करतोय मी इंद्रायणी, त्याच्यामध्ये मी विलन आहे. सो और क्या चाहिए लाईफ. अजून खूप काही वाढवून ठेवले आणि छान छान प्रोजेक्ट तुझ्या नशिबात येणार आहेस. आणि खूप साऱ्या शुभेच्छा दादा तुला आणि ऑल द व्हेरी बेस्ट. मला वाटतं की तू प्रेक्षकांना एकदा आवाहन करावंस. नमस्कार, मी अभिनेता संदीप पाठक. 14 जूनला आल्याड पल्याड हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाला एकटे जाऊ नका, सगळ्यांना घेऊन जा. म्हणजे सगळे मिळून घाबरण्याला जी मजा आहे ती या आल्याड पल्याड मध्ये आहे. आणि तुम्ही हा चित्रपट बघून परत परत हा अनुभव घेण्यासाठी चित्रपटगृहात जाल याची आम्हाला खात्री आहे. नक्की बघा आल्याड पल्याड.